नमस्कार कथाप्रेमींनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या कथाप्रेमींचं मी मनापासून स्वागत करतो। आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कथा। ती कथा आहे जयवंत दळवी यांची आणि मी ती कथा घेतली आहे त्यांच्या वेचक जयवंत दळवी ह्या कथा संग्रहातनं आणि कथेचं नाव आहे पराभूत। चला तर सुरू करूया जयवंत दळवी लिखित कथा पराभूत। विसुभाऊंना रात्री जाग आली। त्यांना डायबिटीसचा त्रास असल्यामुळे त्यांना रात्री 2-3 वेळा तरी उठावंच लागतं। जाग आली की ते संडासात जाताना आतल्या खोलीत वाकून बघतात। गौरी नाटकाचा प्रयोग आटोपून 1:30 वाजेपर्यंत येऊन झोपलेली असते। त्यानंतर त्यांना खरी निवांत झोप लागते। मग ती झोप लागते ती अगदी 4 वाजेपर्यंत। मग 4:30-5 पर्यंत ते तसेच लोळत राहतात। मग तासभर योगासनं, मग फिरणं, बाजारात जाणं, 2 भाज्या आणणं। गौरी घरी असली ना की तीच जेवण तयार करते। तिचे सकाळचे प्रयोग असले किंवा सिनेमाचं किंवा टीव्हीचं शूटिंग असलं तर मग ती सकाळी जाते आणि मग बाहेरगावीच असते। मग बाहेरगावी असल्यावर काय विसुभाऊ आपणच जेवण तयार करतात। पिण्याचं पाणी उकळून भरून ठेवणं, सकाळची खिचडी, रात्री आमलेट पाव। मग रात्री एखादा व्हिस्कीचा पेय जास्त, म्हणजे तोल जाईपर्यंत। भिंतीचा आधार घेत संडासात जावं लागतं। तोल जाण्यासारखी परिस्थिती असली तरी मनात भीती असते। तोल जाऊन पडलो तर मांडीचं हाड मोडेल, मग हालचाल थांबेल, मग बघणार कोण? गौरीला घरी राहावं लागलं तर तिची करिअर बरबाद होणार। तिचं आयुष्य तिच्या करिअरवर होणार ना। उत्तम कलावंत आहे ती। नाटकातल्या तिच्या कामांना पारितोषिकं मिळाली आहेत। टीकाकारांनीही तिचं कौतुक केलंय। पण अजून तिच्या अभिनय नैपुण्याला वाव मिळेल अशी भूमिका काही तिला मिळालेली नाही। नुकताच तिला मराठी चित्रपटात प्रवेश मिळायला लागलाय। हिंदी चित्रपटासाठी 2-3 बोलवणी आली तिला। रोल दुय्यम होते तरी करायला तयार होती ती। एकदाचा शिरका व्हावा, नाव व्हावं म्हणून। पण प्रत्यक्षात काही ते अजून जमलेलं नाहीये। ऐनवेळी पदरी नकार आला तिच्या। पण विसुभाऊ तिचं धैर्य खच्ची नाही होऊ देत, धीर देतात तिला। तीही विसुभाऊंच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते। तिला ना थोडंसं नाटकातल्या संवादासारखं बोलायची सवय आहे। संवादाची फेक म्हणतात ना तसं काही कधी ते बोलायला लागले की मग गौरी म्हणते की भाऊ मी तुमच्या मार्गदर्शनाची भूकेली आहे, मला तुम्ही मार्गदर्शन करा। मग विसुभाऊ म्हणतात बघ गौरी तू चिंता करू नकोस, कारण यश फक्त तुझंच आहे। पण आपलाही संवाद त्यांना नाटकीच वाटतो। अहो तेही नाटककार ना। 4-5 नाटकं आहेत त्यांच्या नावावर। 3 छापून सुद्धा झालेली आहेत। 2 अप्रकाशित आहेत। 1-2 अर्धवट लिहून ठेवलेली आहेत। कंपनीच्या मालकाला वाचून दाखवून दुरुस्तीसाठी परत आणलेली। गौरी जेव्हा जेव्हा भाऊ तुम्ही मला मार्गदर्शन करा असं गंभीरपणे म्हणते तेव्हा तेव्हा विसुभाऊ मनातल्या मनात हसतात आणि मनातल्या मनातच म्हणतात, होय पोरी, मार्गदर्शनाला माझ्या इतका दुसरा कुठलाच लायक माणूस सापडणार नाही, कारण मलाच आयुष्यात मार्ग सापडलेला नाहीये। आणि मग ते नकळत आतल्या आत हसतात। आपल्या पराभूत आयुष्याला हसतात ते। 42 साली ते राष्ट्रसेवा दलात होते। 42च्या स्वातंत्र्य लढ्यात ते हातबॉम्ब घेऊन जाताना पकडले गेले। 4 वर्ष होते तुरुंगात विसापूरला। 46 साली सुटले। तर विश्वनाथ सराफाचं कुठंही स्वागत झालं नाही। परतीच्या प्रवासाला पैसे नाही, कुठे जेवायची सोय नाही। विश्वनाथ मग थोरल्या बंधूंच्याकडे आला। थोरला भाऊ सरकारी नोकर। तो म्हणाला 4 वर्षांनी आलायस, जेव आणि संध्याकाळी रस्ता धर आपला। आम्हाला पुढे पोलिसांचा ससेमिरा नकोय मागे। विश्वनाथ काही बोलला नाही। पण देशाला स्वातंत्र्य मिळणार हे 46 साली निश्चित दिसत होतं। म्हणून सगळे कैदी सुटत होते। भूमिगत नेते सुद्धा वर येत होते। वॉरंट असेल त्यांना सुद्धा पकडलं जात नव्हतं।
तरीही थोरला भाऊ म्हणतो जेव आणि निघून जा. काय तर म्हणे पोलिसांचा ससे मिरा नको. विश्वनाथाला तो अपमान वाटला. त्याला किमान आंघोळ करायची होती, पण तो थांबलाच नाही. थोरली बहिणी, पुतणे, पुतण्या इस्पितळातून सुटून आलेल्या वेड्याकडे बघावं ना तसे त्याच्याकडे बघत होते. दुपारचे 12 वाजले होते. आतून मासे तळल्याचा वास येत होता. 4 वर्षांनी विश्वनाथाने माशांचा वास घेतला. नुसत्या वासावर त्यानं ढिगभर भात कालवून पोटात सोडला देखील असता, पण नाही थांबला तो तिथे. पिशवी खांद्याला लावली आणि उठला. आजचा दिवस थांब एवढं जरी थोरला भाऊ किंवा बहिणी म्हणाली असती तरी तो थांबणार होता. त्या माणसांसाठी नाही, माशाच्या जेवणासाठी. पण ती सगळी माणसं नुसती बघत राहिली. येतो एवढंच म्हणून तो जायला वळला. सगळं सगळं लक्षात आहे अजून. लॅचचा नॉब फिरवून त्याला दरवाजा उघडता येईना तर थोरला भाऊ पटकन पुढे आला आणि दरवाजा उघडून दिला. सगळं लक्षात आहे अजून. त्यानंतर विसूभाऊ आपल्या थोरल्या भावाच्या घरी पुन्हा कधीही गेले नाहीत. 4 वर्षांपूर्वी गेले ना ते त्याचं निधन झालं म्हणून. विसूभाऊ म्हणतात की माणसं 2 प्रकारात मोडतात, मार्ग सापडलेली आणि मार्ग न सापडणारी. काही माणसांना कधीच मार्ग सापडत नाही आणि विसूभाऊ त्यातले होते. ते प्रजा सोशलिस्ट पक्षात आले. स्वाभाविक मार्ग होता तो. राष्ट्र सेवा दल, 42चा लढा, प्रजा सोशलिस्ट पार्टी. एका दैनिकात बातमीदाराची नोकरी मिळाली. संपादक सोशलिस्टांच्या बद्दल सहानुभूती बाळगून होते. दिली त्यांनी नोकरी. 52 सालातला गिरणी कामगारांचा संप सोशलिस्टांनी चालवलेला. त्या संपात विसूभाऊंनी काम केलं. बातमीदाराची नोकरी करून बातम्या सोशलिस्टांच्या बाजूनी दिल्या. संप जोरात आहे, इतर क्षेत्रात पसरणार आहे वगैरे वगैरे. मग संपादकांनी घेतलं विसूभाऊंना बोलवून आणि म्हणाले, हे बघा सारा, पेपर काँग्रेसचा आहे. तुमच्या या असल्या बातम्या ह्या पेपरात चालणार नाहीत. त्या क्षणीच विसूभाऊंना वाटलं की आपण राजीनामा द्यावा आणि बाणेदारपणा दाखवावा. संपामध्ये सुद्धा हा राजीनामा प्रचारासाठी वापरता येईल, काँग्रेसचा एक अत्याचार म्हणून. पण नाही, धीर नाही झाला विसूभाऊंना. त्यांनी नाही दिला राजीनामा. नुकतंच लग्न केलं होतं त्यांनी. राधा शिक्षिका होती, तिच्याच जागेत राहत होते ते आणि शक्यतो कुठेतरी जागा घ्यायच्या धडपडीत होते म्हणून नोकरी सोडायचा धीर नाही झाला त्यांना. दुसऱ्याच महिन्यात त्यांना नोटीसच मिळाली. फार मोठं दुःख झालं त्यांना. नोटीस मिळाली म्हणून नाही, नोकरी सोडून बाणेदारपणा दाखवायची संधी हातची घालवली ना म्हणून. आयुष्यात बाणेदारपणा दाखवायची ती एकच संधी होती आणि ती काही घेता आली नाही. पण मग त्यानंतर कुठेच बसताना त्यांचं नीट धड बसलंच नाही. मग त्यांनी गांधीजी, जयप्रकाशजी, साने गुरुजी यांची छोटी छोटी चरित्र लिहिली, बरी खपली. पण प्रकाशकाकडून मिळावे तसे पैसे काही मिळाले नाही. 2-3 पुस्तकं त्यांनी स्वतः छापून घेतली, पण ती त्यांना खपवता आली नाही. त्यातले काही गठ्ठे अजून पडलेत माळ्यावर. नाटकं लिहिली, पण ती चालावी तशी चालेनात. अपेक्षेप्रमाणे तिथेही पैसा नाही मिळाला. बहुतेक सगळी गुजराण राधाच्या पगारातनच करावी लागली. अनुराधा या नाटकानं थोडं नाव झालं तेवढंच. आयुष्याची जुनी उजळणी कुणाला तरी सांगावी तसं ते हे सगळं स्वतःलाच सांगत होते बिछाण्यात लोळता लोळता. 4:30ला बरोबर उठले, पण नेहमीसारखी योगासनं नाही केली त्यांनी. सर्वांगणासाठी त्यांनी पाय वर घेतले आणि ते खांद्यावर सगळं शरीर तोलायला लागले. तेवढ्यात एकदम गेला तोल, खाली कलंडले. वयाची 65 झाली म्हणून नाही,
काल रात्री गौरी घरी नव्हती म्हणून विस्कीचे 2 पेग जास्त घेतले होते. गौरी असली म्हणजे 2पेक्षा जास्त घेऊ देत नाही, पण बाटली तीच आणून ठेवते. कधी कधी विसूभाऊंना वाटतं की 4 लोकांना बोलवावं प्यायला, खूप प्यावं, सगळ्यांना प्यायला द्यावं आणि आयुष्यावर जड जिभेनं खूप बरळावं. आप्पा सिरसेकरांनी लिहिलं, अनुराधा नाटक क्रांतिकारक आहे, पण ते 50 वर्ष आधी लिहिलं गेलंय. लग्न होवो न होवो स्त्रीला माता होण्याचा अधिकार आहे असं म्हणणारी अनुराधा खूप लवकर जन्माला आली. कात्रण विसूभाऊंनी जपून ठेवलंय. त्यावेळी सिरसेकरांना म्हणून विसूभाऊंनी पार्टी दिली, 4 चौघांना बोलवलं. त्यावेळी दादरला तात्पुरती एक खोली मिळाली होती. त्या एवढ्याशा खोलीत बर्फाची लादी, सोड्याच्या बाटल्या, विस्कीच्या 2 बाटल्या, कोंबडी, सगळं राधानं उत्साहानं केलं होतं. ती शेवटची पार्टी. आता ही 3 खोल्यांची जागा सरकारतर्फे मिळाली आहे, थोड्या स्वस्त दरात मिळाली आहे. राधाचाच फंड घातला, पण ती उपनगरात फार दूर, स्टेशन पासून 20-25 मिनिटं चालायला पाहिजे. रिक्षा अवेळी मिळेल याची खात्री नाही, इथं कोणी येत नाही, विसूभाऊ कुठं जात नाही. हे घर मिळत होतं, आज उद्या मिळणार होतं, आणि अचानक राधा गेली. निदान हे मोठं घर बघून तिने डोळे मिटावेत असं विसूभाऊंना आणि गौरीला सुद्धा वाटत होतं. तिच्या 13व्याच्या दिवशी हातात ब्लॉकची किल्ली आली. विसूभाऊ शवासनामध्ये नुसते पडून होते. तसा शवासनाला काही अर्थ नव्हता, कारण मन स्थिर नव्हतं. पराभूत आयुष्याच्या कळसावर गौरी उभी होती. राधा खिन्न होती, आपल्याला मुलगा नाही म्हणून. विसूभाऊ तिला सांगायचे की मुलगा आणि मुलगी याच्यात काही फरक नाही, माणसं कर्तृत्वानं वर येतात, गौरी येईल आपल्या कर्तृत्वानं वर. पण गौरी नाटकात चमकायच्या आधीच राधा गेली. तरी पण विसूभाऊंना उमेद आहे, गौरी अभिनयाच्या क्षेत्रात चमकेल, नाव काढेल. गौरी विश्वनाथ सराफ हे नाव गाजेल. एवढ्यात लॅचकी उघडल्याचा आवाज आला. गौरी आली असणार, दुसरं कोण येणार. विसूभाऊंना आता एकदम हलकं वाटलं. गौरी दुपारपर्यंत आली नसती तर त्यांना खिचडी लावावी लागली असती. गौरी आली. विसूभाऊ चटईवर उघड्यानं आडवे पडले होते, ते उठून बसले. गौरीच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी लोंबत होती. त्यांच्या लक्षात आलं, गौरीनं येता येता मासळी आणली आहे खूप दिवसांनी. दुपारी ते मद्य घेत नाहीत, पण आज दुपारी जेवणाच्या आधी एखादा पेग घ्यावा असा विचार करत ते उभे राहिले. रात्री आली का नाहीस हे त्यांनी तिला नाही विचारलं. पूर्वी विचारायचे, संध्याकाळी उशिरा आली तरी सुद्धा विचारायचे. एकदा तिनेच विचारलं की भाऊ मी मुलगी म्हणून विचारताय, खुलासे, परवानगी. मी मुलगा असते तर विचारलं असतं मला तुम्ही. अनुराधा नाटकात तुम्ही काय लिहिलंय? विसूभाऊ चकार शब्द नाही बोलले. लाजल्यासारखं वाटलं त्यांना. उलट अनुराधा नाटकात तुम्ही काय लिहिलंय हा प्रश्न त्यांच्या जिव्हारी लागला. अनुराधा बंडखोरीनं वागते, पुरुषी वर्चस्वाच्या सगळ्या संकल्पना झेडकारते. मुलाला बाप जन्म देतो तशी आईही देते, मग मुलाला बापाचंच नाव हवं हा हट्ट का, असं विचारते अनुराधा समाजाला. नाटक लिहिलं तेव्हा त्यांनी नायिकेचं नाव गौरी असंच दिलं होतं. राधानी बदलायला लावलं. ते म्हणाली आपली गौरी ही अशीच आहे. असा समज झाला तर पुढे कदाचित आपल्या गौरीचं लग्नच नाही होणार. राधाचा हा भ्याडपणा विसूभाऊंना आवडला नव्हता, पण तिचा हट्ट म्हणून त्यांनी गौरी ऐवजी नायिकेचं नाव अनुराधा ठेवलं. आता राधा पाय ओढायला हयात नाही, फक्त विसूभाऊ तेवढे मुखत्यार. ते गौरीच्या मनावर सतत ठसवत होते की तू अनुराधा आहेस, शरण जाऊ नकोस कुठेही.
तू मुलगी आहेस म्हणून कासवासारखं अंग चोरून आतमध्ये घेऊ नकोस. आणि गौरीनं त्यांना प्रथमच फटका दिला होता. गौरीचं एक होतं, लहानपणापासून तिला विसूभाऊंनी आणि राधाने एका वेगळ्या दिशेनं वाढवली होती. तिला आपले आई वडील अगदी मित्रासारखे वाटत. काहीही सांगायला तिला भीती वाटत नसे. एकदा ती दुसऱ्या कोणाची तरी गोष्ट सांगावी ना तशी सांगायला लागली. भाऊ एक सांगू? काय ग? नाही भाऊ, तुम्ही रागवणार नाही ना? इथे विसूभाऊंच्या काळजाचा ठोका चुकला. राधा हयात नव्हतीच तेव्हा. अगं मी तुझ्यावर कधी रागवलोय का? भाऊ भाऊ मी गरोदर आहे भाऊ. अनुराधा नाटकाचे क्रांतिकारक लेखक विश्वनाथ सराफ एकदम गोरे मोरे झाले. त्यांचे ओठ पांढरे फटक पडले, डोळ्यातली बुबुळ थिजल्यासारखी झाली. त्यांनाही क्षणभर वाटलं की आपल्याला हे असं का होतंय, ब्लड प्रेशरचा अटॅक आल्यासारखं. अनुराधाने आपल्या बापाला असंच सांगितलं होतं की. सर्वसाधारण लोकांना अनुराधा आवडली नव्हती, तरीही आप्पा शिरसेकरांसारख्या नाट्य समीक्षांनी अनुराधेच्या आणि तिच्या निर्मात्याच्या धैर्याचं कौतुकच केलं होतं. पण ते सगळं कालप्रवाहात वाहून गेलं होतं आणि विसूभाऊ बेसुमार घाबरले होते. हा कोण? हा कोण? तिला काही सांगताच येईना. ती त्यांच्याकडे बघत राहिली. तेही उत्तरासाठी तिच्या तोंडाकडे बघत राहिले. हा कोण गौरी? त्यांनी पुन्हा विचारलं. त्यात जरब होती, गौरीला अनोळखी अशी. कृष्णराव सालकर. ते एकदम हतबुद्ध झाले. कपाळावर हात मारून घेऊन खाली बसले. अगं कृष्णराव सालकर 60-62 वर्षांचे आहेत ते. हो. आणि त्यांच्याशी? अगं तुझं वय काय? ती बोलली काहीच नाही, फक्त त्यांच्याकडे बघत राहिली. विसूभाऊंचं मन आकांत केल्यासारखं आतल्या आत रडायला लागलं. ते रडवेल्या आवाजात म्हणाले, अगं ते 62 वर्षांचे, तू 24 वर्षांची. 38 वर्षांचा फरक. 38 वर्षांचा. ती काही बोललीच नाही. थोड्या वेळानं ते पुन्हा म्हणाले, गौरी तू हे लक्षात घेतलंयस का? कृष्णरावांना बायको आहे, नातवंड आहेत, त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेलाय. ठाऊक आहे का तुला? हो. अगं हो काय म्हणतीयस? एवढ्या म्हाताऱ्याशी असं करावं असं वाटलं कसं तुला? मला वाटलंच होतं ना भाऊ, तुम्ही हे असलं काहीतरी विचारणार. अगं 4-5 वर्षांनंतर ते तुला काही सुख देऊ शकतील का? आयुष्य जायचंय तुझं अजून. कदाचित एक मूल तुझ्या ओटीत टाकून ते तुला विधवा सुद्धा करतील ग. रागाच्या भरात पटकन बोलून गेले. आपण बोलू नये ते बोललो असं त्यांना सुद्धा वाटलं. तरी सुद्धा त्यांना आणखीन बोलायचं होतं. तेवढ्यात गौरीच म्हणाली, भाऊ हे सगळं मला कळत का नाहीये? अगं तुला कळत असतं ना तर. अहो संबंध दौराभर सौभद्र करतोय आम्ही. कृष्णराव कृष्ण आणि मी रुक्मिणी. कृष्णाचा मुकुट घालून रंगल्यावर ते कसे दिसतात हे बघितलंय तुम्ही भाऊ? 30-32 वर्षांचे दिसतात फक्त. रंगभूमीवर कृष्ण रुक्मिणीचे ते लवसीन केल्यावर इतकं उत्तेजित व्हायला होतं भाऊ. मलाच नाही, कृष्णरावांना सुद्धा. विसूभाऊ डोळे फाडून तिच्याकडे बघत राहिले. ती जे काही सांगत होती ते सगळं त्यांना नवीन होतं. ते काहीच बोलले नाहीत. 2 दिवस काहीही बोलले नाहीत. घरात बोलायला राधा सुद्धा नाही. फक्त ते आणि गौरी. गौरीलाही कसली घाई नव्हती.
ती घरात काम करत होती, स्वयंपाक करत होती, वर्तमानपत्र पुस्तकं वाचत होती. 2 दिवसांनी विसूभाऊंनी विचारलं, गौरी मग पुढे काय ठरवलंयस? तुम्ही मार्गदर्शन करा ना भाऊ. मार्गदर्शन? हतबुद्ध झाले ते. कृष्णराव काय म्हणतोय? ते काय म्हणणार भाऊ, शेवटी तेही पुरुषच ना. हो, शेवटी ते पुरुषच आहेत. खिन्नपणे विसूभाऊ स्वतःशीच म्हणाले, गौरी ते लग्न करणार आहेत का तुझ्याशी? नाही, मलाच करायचं नाहीये. आणि हे झालंय ते एका एक्साइटमेंट मध्ये, नाटकाचा प्रभाव. ठीक आहे, मग आपण 2 दिवसात अबॉर्शन करून घेऊया. आणि यापुढे सावध राहा, कारण शेवटी तू मुलगी आहेस. ती एकदम विचित्र हसली. शेवटी तू मुलगी आहेस हा तिचा नाही, अनुराधाचा बाप म्हणाला म्हणून ती हसली असेल. 4 वर्ष झाली या गोष्टीला. मध्यंतरी एकदा विषय निघाला होता तिच्या लग्नाचा. म्हणजे कुणी मुलगा दृष्टीपथ्यात होता असं नाही, म्हणजे तिच्याही नव्हता, त्यांच्याही नव्हता. पण विसूभाऊंना वाटत होतं की त्यांच्या हयातीत तिचं लग्न व्हावं. विसूभाऊंनीच विषय काढला. तुझी करिअर चालू ठेवायला परवानगी देणारा कोणी? परवानगी देणारा? मायफूट? फणकर यानं म्हणाली ती. तो तिचा ऍटिट्यूड विसूभाऊंना खूप आवडला. ती पदर खोवून एकदम हॉलमध्ये आली. एकदम लग्नाच्या वेळी राधा आली ना तशीच वाटली. लग्नाच्या वेळी राधा 28 वर्षांचीच होती, अशीच दिसत होती. काय करतेस ग आज? पापलेटची आमटी करते, 4 तुकडे तळते. वा वा वा. ते तिच्याकडे बघत राहिले. आईच्या वळणावर गेली. अशीच होती तिची आई. लग्न झाल्यावर तिने विचारलं होतं की तुम्हाला माझ्यात विशेष असं काय आवडलं? डोळ्यात भरणार सगळं काही आवडतंय. मोहरून गेली मग ती. त्याच राधाला ब्रेस्ट कॅन्सर झाला. छाती मुळासकट काढून टाकावी लागली. राधा म्हणाली तुमची दृष्ट लागली. विसूभाऊ बळा 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 रडले. नंतरच्या 4 वर्षात त्यांनी तिच्याकडे डोळे वर करून बघितलंच नाही. त्यांनी फक्त हात जोडून प्रार्थना केली की परमेश्वरा, माझ्या या पोरीला या अनुभवातनं नेऊ नकोस. मासळीचे तुकडे तव्यावर टाकून ती बाहेर आली, बसली आणि म्हणाली, भाऊ मला तुम्हाला एक विचारायचंय. मार्गदर्शन? हो, मार्गदर्शन. एखाद्या आवडत्या पुरुषापासून मूल झालं तर मग लग्न का नाही? ते शक्य नाही ना. शिवाय लग्नानंतर करिअरवर बंधनं आली तर? पण मग अशी बंधनं आणणारा तुला आवडेल कसा? ती गालात जीभ घोळवत एकदम आतमध्येच निघून गेली. विसूभाऊंनी व्हिस्की घेतली नव्हती, पण ती घेतल्यासारखं त्यांना गरगरलं एकदम. त्यांनी ग्लास घेतला, व्हिस्की ओतली, सोड्यासाठी आत जाऊन फ्रीज उघडला. भाऊ आज एकदम दुपारीच? तिने विचारलं. आणि थोडी अधिक घेणार आहे. ती बघत राहिली. ग्लास वर केला आणि भाऊ तिला म्हणाले, चिअर्स. चिअर्स टू युअर हेल्थ. चिअर्स. धन्यवाद मित्रांनो. कथा शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि कथा संपवतो. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.